निश्चयाला आपली विभूती म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की साधकाने तर निश्चय केलाच पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे याची फळं. निश्चय केल्याशिवाय काहीही मिळू शकत नाही. म्हणजे त्याला आपला गुण मानू नये, तर ती निश्चय करणारी जी धृती आहे त्या धृतीला सुद्धा भगवंतांनी आपली विभूती म्हटलेलंच आहे. निश्चयात्मिका बुद्धी, त्यालाच धृती. म्हणजे हे सगळं भगवंताच्या कृपेचं फळ आहे. त्याच्या पुढचं आहे सत्वम सत्ववतामहम. म्हणजे मनुष्याचा सात्विक भाव आहे. जो सात्विक भाव आपल्यामध्ये प्रगट होत असतो ती म्हणजे भगवंताची विभूती आहे. सात्विक मनुष्यामध्ये जो सत्वगुण आहे, जो सात्विक भाव आहे, त्याचं जे आचरण आहे तीही भगवंताची विभूती आहे. म्हणजे तात्पर्य काय की रजोगुण आणि तमोगुणाला दाबून जो सात्विक भाव वाढतो. आपल्याला माहिती आहे आपल्या प्रत्येक मनुष्यामध्ये 3 गुण असतात, सत्व रज तम. आणि ज्याची जास्तीत जास्त प्रवृत्ती ही तमोगुणाकडेच असते. आळस, निद्रा, भय, मैथून या गोष्टींकडे माणूस जास्त ओढला जातो. पण मग तो गुण दाबून रजोगुण थोडासा वाढवायचा, तोही दाबून मग जेव्हा सत्वगुण वाढतो तेव्हा त्या सात्विक भावामध्ये भगवंताची विभूती आहे असं म्हटलं जातं. म्हणजे तेज, व्यवसाय, सात्विक भाव इत्यादी आपल्यात अथवा दुसऱ्यात पाहण्यात आले तर साधकांनी हे लक्षात ठेवायचं की हे त्या व्यक्तीचं कौतुक नाही आहे, तर ही त्या ठिकाणी भगवंताची विभूती प्रगट झालेली आहे. छान आहे. भगवंताचे स्मरण त्या ठिकाणी आपल्याला झाले पाहिजे. आता 37वा श्लोक आहे. वृष्णी नाम वासुदेवस्मी पांडवानां धनंजय. आता वृष्णी हा वंश आहे. श्रीकृष्णाचा अवतार आपल्याला माहिती आहे, त्याचा वृष्णी वंश होता. वृष्णी वंशामध्ये तो जन्माला आलेला होता. म्हणून वृष्णी वंश ही भगवंताची विभूती आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पांडवानां धनंजया. पांडवामध्ये अर्जुन ही ज्याच्यामध्ये जे काय विशेष गुण होते आणि त्यामुळे नरनारायणाची जोडी होती ती, त्यामुळे धनंजय. धनंजय म्हणजे अर्जुन ही माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात. मुनीनाम अप्यहम व्यासमुनी. व्यासमुनींचं तर काय सांगायचं, केवढं कर्तृत्व व्यासमुनींचं. आपण मागच्या वेळेस एकदा व्यास पौर्णिमा झाली तेव्हा सगळं त्यांचा जन्म, त्यांचं सगळं बघितलं होतं. अतिशय अद्भुत असा त्यांचा जन्म झालेला होता. त्यांनी किती प्रकारचे ग्रंथ लिहिले. म्हणजे व्यासोच्चिष्ट जगत्त्रयम म्हणतात ना, की जी काही रचना आता आजकालचे लेखक करतात ते सगळ्याच मूळ जे आहे ते तुम्हाला व्यासांच्या वाणीमध्ये दिसेल, व्यासांच्या वाङ्मयामध्ये दिसेल. असे हे व्यास होते आणि म्हणून व्यासांना भगवंतांनी आपली विभूती म्हटलेलं आहे. वेदांचे 4 भाग व्यासांनी केले. 18 पुराणं लिहिली, उपपुराणे लिहिली. महाभारत हा ग्रंथ तर व्यासांनीच लिहिलेला आहे. अनेक प्रकारचं संस्कृत वाङ्मय आहे. आणि त्यांनी म्हटलं इथे की आजही एखाद्याने नवीन रचना केली तर त्यालाही व्यासांचेच उच्छिष्ट मानले जाते. असे हे व्यास होते आणि म्हणून भगवंतांनी व्यासांना आपली विभूती म्हटले आहे. व्यासांचा महिमा खूप आहे. व्यासांच्या वाणीतून उमललेले आणि गीतेचा उत्कट गंध लिहिलेले पावन कमळ म्हणजे महाभारत आहे. ते महाभारत सध्या आम्ही वाचन करतो आहे, त्यामुळे कळतं आहे आम्हाला की व्यासांची प्रतिभा काय होती. ते इतकं वर्णन सुंदर दिलेलं आहे त्याच्यामध्ये की खूपच छान. आणि मग भागवत महापुराणाची सुद्धा व्यासांनी रचना केलेली आहे. त्याची पण गोष्ट मागच्या वेळेस सांगितली होती. श्रीकृष्णाविषयी व्यासांच्या मनामध्ये अत्यंत पूज्यभाव होता, अढळ श्रद्धा होती. व्यासांबद्दल आपण पाहिलेलंच आहे, त्यामुळे जास्त त्याचा विस्तार करत नाही. म्हणून व्यासांना त्यांनी आपली विभूती म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे आहे कवी नाम उशना कवीही, की शास्त्रीय सिद्धांतांना योग्य रीतीने जाणणारे जितके काही पंडित आहेत त्यांना कवी असं म्हणतात. कवी म्हणजे आजकालची कविता करणारे कवी नाही, तर कवी म्हणजे इथे ज्ञानी पुरुषाला कवी म्हटलेलं आहे. पंडित जो असतो त्याला कवी म्हटलेलं आहे. आणि या सर्व कवींमध्ये शुक्राचार्य मुख्य होते. शुक्राचार्य आता आपल्याला वाटेल की ते राक्षसांचे गुरु होते शुक्राचार्य, नंतर झाले. आधी ते देवांच्याच पक्षात होते. काहीतरी वादविवाद झाला, मग देवांचे गुरु बृहस्पती झाले आणि राक्षसांचे गुरु शुक्राचार्य झाले. मग या शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या होती.
संजीवनी विद्येचं त्यांना ज्ञान होतं आणि त्यांची शुक्रनीती पण प्रसिद्ध आहे. अशा प्रकारच्या अनेक गुणांमुळे भगवंतांनी यांना आपली विभूती म्हटलेलं आहे. शुक्राचार्यांना कवीना मुशना कवीही. त्याच्यापुढे 38वा श्लोक आहे, दंडो दमयतामस्मी नीतिरस्मी जिगीषणा शताम. म्हणजे दुष्टांना दुष्टतेपासून काढून सन्मार्गावर आणण्यासाठी दंडनीती मुख्य आहे. म्हणून भगवंताने हिला आपली विभूती म्हटले आहे. साम दाम दंड भेद म्हणतो ना आपण, तर त्याच्यामधली दंड ही माझी विभूती आहे की दुष्टांना सन्मार्गावर आणण्यासाठी ती या नीतीचा उपयोग करावाच लागतो. त्याच्यापुढे आहे नीतिरस्मी जिगीषताम. म्हणजे नीती, ज्यांना विजयाची इच्छा आहे त्यांच्यामधली नीती म्हणजे मी आहे. नीतीचा आश्रय घेतल्यानेच मनुष्य विजय प्राप्त करत असतो. नीतीने मिळणारा विजयच खरा ठरत असतो आणि म्हणून नीतीला भगवंतांनी आपली विभूती म्हटली आहे. मौनम चैवास्मी गुह्यानाम. गुप्त ठेवण्यालायक जितके काही भाव आहेत त्या सर्वांमध्ये मौन म्हणजे वाणीचा संयम. मौन म्हणजे वाणीचा संयम. त्या मौन ही माझी विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. ज्ञानम ज्ञानवतामहम. संसारामध्ये कला कौशल्य इत्यादींना जाणणाऱ्या जे ज्ञान माहिती आहे ती भगवंताची विभूती आहे. म्हणजे काय नाही आहे या जगामध्ये, जे जे आहे ते सगळी भगवंताच्याच विभूती आहेत. म्हणजे इथे तर थोड्याशाच त्यांनी सांगितलेल्या आहे, संक्षिप्ताने सांगितलेले आहे. तात्पर्य काय की असे ज्ञान आपल्यात किंवा दुसऱ्यात दिसून आले तर ती भगवंताचीच विभूती आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. 39वा श्लोक आहे, यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम अर्जुन न तदस्ति विना यस्यान् मया भूतं चराचरम. आता ह्याच्यात सांगितलं आहे, हे अर्जुना, संपूर्ण प्राण्यांचे जे बीज आहे ते मीच आहे, कारण माझ्याशिवाय कोणीही चराचर प्राणी नाही. अर्थात चर अचर सर्व काही मीच आहे. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम अर्जुन. येथे भगवान संपूर्ण विभूतींचे तात्पर्य आपल्याला सांगतात की सर्वांचे बीज अर्थात कारण मीच आहे. आता एखादा वृक्ष असतो, त्या वृक्षाची उत्पत्ती कशापासून होते? त्या बीजापासून होते. म्हणजे त्या बीजामध्ये तो संपूर्ण वृक्ष अदृश्य रूपाने असतो. मग जेव्हा त्याला पाणी घातलं जातं, खत घातलं जातं, तेव्हा त्याला फांद्या फुटतात, त्याला फळं येतात, त्याला फुलं येतात आणि त्या वृक्ष पूर्णपणे मोठा असतो. मग ते बीज म्हणजे भगवंत म्हणतात की मी आहे. या संसाराचं निमित्त कारणही मी आहे आणि उपादान कारणही मी आहे. मागे आपण कुंभाराचं उदाहरण बघितलं होतं की कुंभार आहे, माती आहे आणि मडकं आहे. कुंभार असला तर मडकं बनवू शकेल, माती असली तर ते मडकं होईल. म्हणजे उपादान कारण वेगळं आहे, निमित्त कारण वेगळं आहे. पण या ठिकाणी भगवान म्हणतात की या जगाला जे मी निर्माण केलं ते मीच निमित्त कारण आहे, मीच उपादान कारणही आहे. संसाराला निर्माण करणाराही मीच आहे आणि संसार रूपाने स्वतः तोच आहे. या संसारामध्ये भगवंत प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, त्याच्यापासूनच बनलं आहे आणि तो सगळ्यांमध्ये आहे. म्हणजे भगवंतानी सनातन बीज असं पण म्हटलेलं आहे बऱ्याच ठिकाणी, अव्यय बीज म्हटलेलं आहे. तेच या ठिकाणी यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम अर्जुन न तदस्ति विना यस्यान् मया भूतं चराचरम. संसारामध्ये जड चेतन स्थावर जंगम चर अचर जे जे काही दिसून येतं ते सर्व माझ्याशिवाय असूच शकत नाही. भगवंताशिवाय काहीही नाही. सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होतात. अर्थात सर्व काही मीच आहे. आणि या वास्तविक मूळ तत्वाला जाणून घेऊन साधकाची मन बुद्धी इंद्रिये कोठे जातील? अथवा मनबुद्धी संसाराची जी काही गोष्ट आठवेल त्या सर्वांना भगवंताचे स्वरूप मानावे. असे मानल्याने साधकाचे भगवंताविषयी चिंतन होईल आणि दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचं चिंतन होणार नाही. कारण की तत्वतः भगवंताशिवाय दुसरे काहीच नाही. तत्वतः हा शब्द फार महत्त्वाचा आहे. वरवर जे व्यवहारामध्ये घडतं, जे संसारामध्ये घडतं त्या सगळ्या वरवरच्या गोष्टी असतात. पण तात्विक जी गोष्ट आहे ती म्हणजे परमात्मा आहे.
माझ्याशिवाय दुसरं या जगामध्ये काहीच नाही असं आत्तापर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये ते सांगतात, नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. म्हणजे हे परमतेजस्वी अर्जुना, माझ्या दिव्य विभूतींचा अंतच लागत नाही. आता तू प्रश्न विचारला म्हणून मी तुला एवढं सांगितलं, पण हे किती थोडंसं सांगितलं. ते म्हणतात, मी तुझ्यासमोर आपल्या विभूतींचा जो विस्तार प्रगट केला आहे तो केवळ संक्षेपानेच केला आहे. एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. एवढा विस्तार आहे माझ्या विभूतीचा. म्हणजे ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे ना की आपल्या शरीरावर जेवढे रोम आहेत म्हणे त्याची गणनाच करता येत नाही, तशा भगवंताच्या विभूती आहेत, त्याची गणनाच करता येत नाही. दिव्य शब्द अलौकिकता विलक्षणतेचा द्योतक आहे. इथे दिव्य म्हटलं आहे ना, नान्तोऽस्ति मम दिव्यानाम, माझ्या ह्या दिव्य विभूतींचा कधीही अंत लागणार नाही. जेथे जेथे भगवंताचे चिंतन केलं तिथे तिथे ते दिव्य तेज प्रगट होईल. कारण भगवंतासारखे कोणी दिव्य नाहीच. देवतांना आपण दिव्य म्हणतो, पण त्याही भगवंताच्याच दर्शनाची इच्छा करतात. नित्यम दर्शन कांक्षिणा, हा 11व्या अध्यायात येईल आपल्याला. म्हणजे यावरून हे सिद्ध होतं की दिव्यातील दिव्य तर एक भगवानच आहेत, आणि म्हणून भगवंताच्या जितक्या काही विभूती आहेत तत्वतः त्या सर्व दिव्य आहेत. आणि म्हणून साधकासमोर त्या विभूतींची दिव्यता तेव्हाच प्रगट होते जेव्हा साधकाचा उद्देश केवळ भगवत प्राप्तीचाच असतो. व्यवहारातल्या एखाद्या गोष्टीची जर आपल्याला प्राप्ती व्हायची असेल तर ती वस्तू प्राप्त होते आणि तिथे संपून जाते आणि परत दुसरी इच्छा निर्माण होते. परंतु भगवंताच्या प्राप्तीची जर इच्छा केली तर भगवंताच्या प्राप्तीची इच्छा आपल्याला आनंद देऊन जाते, आणि भगवंताची एकदा प्राप्ती झाली की दुसरं काही मिळावं अशी इच्छाच उत्पन्न होत नाही. म्हणून ते सांगतात की माझ्या विभूतींना काही अंतच नाही आहे. भगवान अनंत आहेत. हरी अनंत, हरी कथा अनंत, त्यांचे गुण अनंत, त्यांच्या लीला अनंत. म्हणजे माझ्याकडून परमाणूंची संख्या कालाने मोजली जाऊ शकेल, परंतु कोट्यावधी ब्रह्मांडे रचणाऱ्या माझ्या विभूतींचा अंतच लागू शकणार नाही. म्हणून त्यांना अनंत, असीम, अगाध असं म्हटलेलं आहे. आता अनंत आपण म्हणतो म्हणजे काय की ज्याचा अंतच नाही आहे, ज्याचा अंतच लागत नाही. सीमेच्या दृष्टीने असीम म्हणतो, म्हणजे कालकृत आणि देशकृत अशा दोन सीमा असतात. म्हणजे एखाद्या अमुक समयपर्यंत अमुक वेळेपर्यंत ही गोष्ट टिकेल, म्हणजे तिथे मर्यादा आली. पण हा कसा आहे, अनंत असीम आहे, तिथे काही सीमाच नाही आहे. कालकृत सीमा आणि देशकृत सीमा, म्हणजे भगवान अशा सीमेत बांधले गेलेले नाहीत. नंतर अगाध का म्हटलेलं आहे, नवीन नवीन शब्दांचे अर्थ इथे आपल्याला कळतात बघा. की अनंत म्हणजे अंत लागत नाही, असीम म्हणजे ज्याची सीमा नाही, आणि अगाध, गाध म्हणजे तळ आणि जसे पाण्याच्या खाली तळ असतो ज्याला तळच नाही, असा अथांग खोल. आपण म्हणतो ना समुद्र अथांग आहे, त्याचं तळच माहीत नाही आपल्याला, तळच लागत नाही. अथांग खोल असा अगाध, गाध म्हणजे तळ आणि अगाध म्हणजे ज्याचं तळच लागत नाही, असा हा भगवंत आहे. आणि एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. म्हणजे भगवंतानी आता या ठिकाणी सांगितलं आहे की माझ्या विभूतींच्या विस्ताराचा अंत नाही, हे तर सांगितलेलं आहे. पण अर्जुनाच्या जिज्ञासेमुळे त्या भगवंतानी त्याच्यावर कृपा केलेली आहे आणि त्याला विभूतींचं हे सगळं वर्णन सांगितलेलं आहे. विस्तार हा केवळ लौकिक दृष्टीने आहे, परंतु भगवान येथे म्हणत आहेत की मी येथे जो विभूतीचा विस्तार केला आहे तो विस्तार केवळ तुझ्या दृष्टीने विस्तार आहे, पण माझ्या दृष्टीने काहीच नाही आहे. माझ्या दृष्टीने हा विस्तार फारच संक्षेपाने आहे. म्हणून त्यांनी म्हटलं ना, एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया, की हा जो मी विस्तार केला आहे हा फक्त तुझ्यासाठी विस्तार आहे, पण मी मात्र नाममात्र थोड्याशा काहीतरी विभूती तुला सांगितलेल्या आहेत असं म्हणतात. यद्यद् विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजंश संभवम. म्हणजे ते म्हणतात की जी जी शोभायुक्त गोष्ट आहे,
जी जी ऐश्वर्ययुक्त गोष्ट आहे, जिथे जिथे शक्ती दिसते, जिथे जिथे सामर्थ्य जिथे दिसतं, ते सगळं काय आहे, तर ते सगळं भगवंताच्या तेजापासूनच उत्पन्न झालेलं आहे असं समज. यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजांश संभवम. एक 5 मिनटं जास्त घेते, शेवटचा श्लोक राहिलेला आहे. संपूर्ण संसारामध्ये जेथे कुठे सजीव निर्जीव वस्तू दिसतील त्या तिथे मग जिथे सौंदर्य दिसेल, बलवत्ता दिसेल, विशेषता दिसेल, आणि ते सगळं काय आहे, ते सगळं भगवंताच्याच प्रभावाने आलेलं आहे असं तू समज, असं ते अर्जुनाला सांगतात. अर्जुनाबरोबर आपल्याला पण सांगतात. म्हणजे संसारामध्ये लहानात लहान, मोठ्यात मोठी वस्तू, व्यक्ती, तिची सुंदरता, तिची सुखरूपता, हे सगळं काय आहे, हे सगळं भगवंताचा महिमा आहे, भगवंताचं सामर्थ्य आहे, आणि त्यालाच भगवंताची विभूती असं म्हटलेलं आहे. मग आता त्यांनी व्यवहारातल्या गोष्टी थोड्या आपल्याला सांगितल्या, की जसं म्हणे रेडिओ चालतो, तर आपण काय म्हणू, ती रेडिओची शक्ती आहे का? रेडिओ जेव्हा वाजतो, आपल्याला जेव्हा गाणं ऐकू येतं, तेव्हा त्याच्या पाठीमागे वीज महत्त्वाची आहे ना, वीज महत्त्वाची आहे त्याच्या पाठीमागे. म्हणजे वास्तविक काय, की त्या विजेची ही शक्ती आहे. यंत्राचं काही ते सामर्थ्य नाही आहे, तर ते विजेचं सामर्थ्य आहे. आता मी बोलते आहे, समजा तुम्ही ऐकताय, तर हे सगळं जे सामर्थ्य आहे ना, हे सगळं भगवंताचं सामर्थ्य आहे. कारण आपला जड देह आहे, आपला नुसता हात असा जर मी गेले तर हा हात असा होणार नाही. हात जरी असला तरी याच्यामध्ये चैतन्य तत्व आहे, म्हणून हात असा होतो आहे, आणि ते भगवंताची विभूती म्हणून त्याला म्हटलेलं आहे. आता शेवटच्या श्लोकाकडे मी जाते, की अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत. अशा प्रकारे सगळ्या विभूतींचं महत्त्व आपल्याला सांगितलं. आणि मग आता ते अर्जुनाला म्हणतात, की अरे अर्जुना, तुला अशा प्रकारे पुष्कळ गोष्टी जाणून घेण्याची काय आवश्यकता आहे? एवढं कळलं ना तुला आता? अरे तुला मी काय सांगू, की हे संपूर्ण जे जगत आहे ना, ते माझ्या एका अंशापासून निर्माण झालेलं आहे. एकांशेन स्थितो जगत, म्हणजे केवढा विस्तार असेल ह्या जगाचा, ते आपल्याला ह्या एका वाक्यावरून कळतं. की ते म्हणतात, की तू जो प्रश्न विचारला होता, मी माझ्याकडून तुझ्यासाठी हे सगळं महत्त्वाचं सार तत्त्व तुला सांगितलेलं आहे. हे सख्या अर्जुना, तुला अशा प्रकारे पुष्कळ जाणून घेण्याची इच्छा कशाला आहे? आता तू फक्त एवढंच जाणून घे म्हणे, की मी तुझ्यासमोर रथामध्ये बसलेला आहे, घोड्याचे लगाम माझ्या हातात आहे, चाबूक हातात आहे, तुझ्यासमोर मी बसलेला आहे. म्हणजे दिसण्यामध्ये मी जरी लहान दिसतो, परंतु आतापर्यंत ज्या विभूती सांगितल्या तेव्हा अर्जुनाला कळलं भगवंताचं महत्त्व, भगवंताचं सामर्थ्य. आणि मग ह्या शरीराच्या कोण्या एका अंशात अनंत कोटी ब्रह्मांड, महासर्ग, महाप्रलय, म्हणजे ती जी अर्जुनासमोर जी मूर्ती होती सारथी रूपाने, ते सगुण परमात्मा तो त्याच्यासमोर मनुष्य रूपाने बसलेला होता. पण त्याला जे होतं ते सगळं, त्याचं जे विभूतिमत्व आहे ते या 10व्या अध्यायातून आपल्याला दिसलेलं आहे, आपल्याला कळलेलं आहे. आणि अर्जुनाला मुख्य म्हणजे ते कळलेलं आहे. आणि म्हणून तो सांगतोय, की मी या संपूर्ण जगाला एका अंशाने व्यापून टाकलेलं आहे. आणि हे म्हणण्याचे तात्पर्य, भगवंताच्या कोणत्याही अंशात अनंत सृष्टी विद्यमान असतात. कुठलाही अंश, भगवंताचा एक अंश कुठलाही असो तो, त्याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये रामचरितमानसमध्ये रोम रोम प्रति लागे कोटी कोटी ब्रह्मांड असं म्हटलेलं आहे. म्हणजे या सृष्टीने भगवंताचा कोणताही भाग व्यापलेला नसतो. अर्थात भगवंताच्या कोणत्याही अंशात त्या सर्व सृष्टी राहूनही तो भाग तसाच रिकामा असतो. म्हणजे ते नाही का, मी नेहमी म्हणतात, आमच्या बाई पण म्हणतात, भूजल तेज समीरक काष्ठामध्ये भरला आणि स्थिरचर व्यापुनी तो परमात्मा दशांगुळे उरला. म्हणजे हे सगळं व्यापलेलं आहे त्यांनी, आणि तरीसुद्धा तो उरलेलाच आहे, तरीसुद्धा तो रिकामाच आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे प्रकृतीचा अत्यंत क्षुद्र अंश आपली बुद्धी असते. आपली बुद्धी क्षुद्र आहे. बुद्धीमध्ये कित्येक भाषा, कित्येक लिपी, कित्येक कला यांचे ज्ञान जरी झाले तरी आपण असं म्हणू शकत नाही की आपल्याला सगळं ज्ञान मिळालं.
आपण परिपूर्ण आहोत असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून दुसरी भाषाही आपल्याला जाणून घ्यायची असते. दुसऱ्या अनेक गोष्टी अशा असतात, आपल्या बुद्धीमध्ये जागा रिकामी असते असं त्यांनी सांगितलं आहे. परंतु अशा प्रकारे भगवंताचं मात्र तसं नाही आहे. तर अनंत आहे, असीम आहे, अगाध आहे आणि भगवंताचा एखादा अंशसुद्धा अनंत सृष्टींनी कसा भरू शकतो हे आपल्या बुद्धीला कळण्याच्या पलीकडचं आहे. बुद्धीच्याही सापेक्षात म्हणजे विशेष रूपाने आपण ते काही जाणून घेऊ शकत नाही असं भगवंतानी या ठिकाणी स्वतः सांगितलं आहे की अर्जुना, अजून किती जाणायचं आहे तुला? एवढं तुला समजलं ते पुरे झालं. अरे एकांशेन स्थितो जगत, माझ्या एका अंशामध्ये ह्या अनंत ब्रह्मांडे, अनंत कोटी ब्रह्मांडाची रचना झालेली आहे. आणि हे जेव्हा अर्जुनाने ऐकलं तेव्हा आता त्याच्या मनामध्ये परत उत्कंठा जागृत होईल की भगवंता तू जर एका अंशाने हे सगळं विश्व व्यापलेलं आहे तर मला विश्वरूप पाहण्याची इच्छा आहे. आणि तो विश्वरूप दर्शन योग आपण पुढच्या अध्यायामध्ये पुढच्या रविवारपासून पाहायला सुरुवात करू. विश्वरूप दर्शन योग या ठिकाणी आपल्याला आपला विभूती योग पूर्ण झालेला आहे. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.